बालकांड. बधूंन समेत देखी सुतचारी, परमानंद मगन महतारी, पुनी पुनी सिय राम छबी देखी, मुदित सफल जग जीवन लेखी. वधूंच्या सह चारी पुत्रांना पाहून माता आनंदमग्न झाल्या. सीता व श्रीराम यांचे रूप लावण्य वारंवार पाहून आपला जन्म सफल झाल्याचे त्यांना वाटत होते. ते आनंदून गेल्या होत्या. सखी सिय मुख पुनी पुनी चाही, गान करही नीज सुकृत सराही. बरशही सुमन छनही छन देवा, नाचही गावही लावही सेवा. सख्या जानकीचे मुख वारंवार पाहून आपल्या पुण्याची वाखाणणी करीत गीते गात होत्या. देव क्षणाक्षणाला फुले उधळत नाचत गात आपापली सेवा समर्पण करीत होते. देखी मनोहर चारियू जोरी, सारद उपमा सकल धंढोरी. देतन बनही निपट लघु लागी, एक टकरही रूप अनुरागी. ती चारीही मनोहर जोडपी पाहून सरस्वतीने सर्व उपमा शोधल्या, पण कोणतीही उपमा देता येत नव्हती, कारण त्यांना सर्वच उपमा तुच्छ वाटत होत्या. तेव्हा निराश होऊन सरस्वती सुद्धा श्रीरामांच्या रूपावर अनुरक्त होऊन एकटक त्यांना पाहत राहिली. निगमनीती कुलरीती करी अरघ पावडे देत, बधूंन सहित सूत परीची सबचली लवाई निकेत. वेदविधी आणि कुलाचार पूर्ण झाल्यावर अर्घ्य व पायघड्या घालत माता वधूंच्या सह सर्व पुत्रांना औक्षण करून त्यांना महालात घेऊन आल्या. चारी सिंहासन सहज सुहाये, जनु मनोज निज हात बनाये. तिन्न पर कुंवरी कुंवर बैठारे, सादर पाय पुनीत पखारे. जणू कामदेवाने स्वतःच्या हाताने बनविलेली सुंदर 4 सिंहासने होती. मातांनी त्यांवर राजकुमारींना व राजकुमारांना बसविले आणि मोठ्या आदराने त्यांचे पवित्र चरण धुतले. धूप दीप नैवेद्य वेद विधी, पूजे बर दुलहिनी मंगलनिधी. बारही बार आरती करही, व्यजन चारू चामर सिर ढरही. मग वेद विधीप्रमाणे मांगल्याचे माहेर असलेले नवरदेव व वधू यांची धूप दीप आणि नैवेद्य इत्यादींनी पूजा केली. माता वारंवार ओवाळीत होत्या आणि वधूवरांच्या मस्तकावर मोरपंख व चौऱ्या यांनी वारा घालीत होत्या. वस्तू अनेक निछावरी होई, भरी प्रमोद मातू सब सोही. पावा परम तत्व जनु जोगी, अमृतू लहेऊ जनु संतत रोगी. अनेक वस्तू उतरून टाकल्या जात होत्या. सर्व माता आनंदाने परितृप्त झाल्यामुळे अशा शोभत होत्या की जणू योग्याने परमतत्व प्राप्त केले आहे. नित्य रोगी असलेल्या मनुष्याला जणू अमृत मिळाले. जनमरंक जणू पारस पावा, अंधही लोचन लाभू सुहावा. मूक बदन जणू सारद छाई, मानहू समर सूरजय पायी. जन्माचा दरिद्री असलेल्या माणसाला जणू परीस लाभला. आंधळ्याला दृष्टी मिळाली. मुक्याच्या मुखामध्ये जणू सरस्वती विराजमान झाली आणि वीराने जणू युद्धात विजय मिळविला. एही सुखते सतकोटी गुण पावही, मातू अनंदू. भाईन सहित बियाही घर आये, रघुकुल चंदू. 350 क. या सर्व सुखांहून शेकडो कोटी पट आनंद मातांना मिळाला होता, कारण रघुकुलाचे चंद्रमा श्री रघुनाथ विवाह करून भावांसह घरी परतले होते. लोकरीती जननी करही बर, दुलहिनी सकुचाही. मोदू बिनोदू बिलोकी बड, रामू मनही मुसुकाही. 350 ख. माता लौकिक रीती करीत होत्या आणि वर वधू लाजत होते. हा महान आनंद व विनोद पाहून श्री रामचंद्र मनातल्या मनात हसत होते. देव पितर पूजे विधीनिकी, पूजी सकल बासना जी की. सबही बंदी मागही बरदाना, भाईन सहित राम कल्याणा. मातांच्या मनातील सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे देव व पितर
यांचे व्यवस्थित पूजन त्यांनी केले. सर्वांना वंदन करून माता हेच वरदान मागत होत्या की भावांसह श्रीरामांचे कल्याण होवो. अंतरहित सूर आशिष देही, मुदित मातु अंचल भरिलेही. भूपती बोली बराती लिन्हे, जान बसन मनी भूषण दिन्हे. देव गुप्तपणे आकाशातून आशीर्वाद देत होते व माता आनंदाने ते पदर भरभरून घेत होत्या. नंतर राजांनी वराडी लोकांना बोलाविले व त्यांना वाहने, वस्त्रे, रत्ने व आभूषणे दिली. आयसु पायी राखी उर रामही, मुदित गये सब निज निज धामही. पुर नर नारी सकल पहिराये, घर घर बाजन लगे बधाये. आज्ञा मिळाल्यावर श्रीरामांना हृदयी धारण करून ते सर्व आपापल्या घरी परतले. नगरातील सर्व स्त्री पुरुषांना राजांनी वस्त्रे भूषणे दिली. घरोघरी अभिनंदनासाठी वाद्ये वाजू लागली. जाचक जनजाचही जोई जोई, प्रमुदित राऊ देही सोयी सोयी. सेवक सकल भजनिया नाना, पुरन किये दान सनमाना. याचक जे जे मागत होते ते राजा प्रसन्न मनाने देत होते. सर्व सेवकांना व वादकांना राजांनी नाना प्रकारची दाने दिली आणि त्यांचा सन्मान करून त्यांना संतुष्ट केले. देही असिस जोहारी, सब गावही गुणगण गाथ. तब गुर भूसुर सहित गृह, गवनु किन्नी नरनाथ. सर्वांनी वंदन करून आशीर्वाद दिले आणि ते गुणगान करू लागले. तेव्हा गुरु व ब्राह्मण यांच्या समवेत राजा दशरथांनी महालामध्ये प्रवेश केला. जो वसिष्ठ अनुशासन दिन्ही, लोकभेद विधी सादर किन्ही. भूसुरभीर देखी सबरानी, सादर उठी भाग्य बड जानी. वसिष्ठांनी ज्या ज्या प्रकारे आज्ञा दिली त्याप्रमाणे लौकिक व वैदिक विधीनुसार राजाने आदराने सर्व केले. ब्राह्मणांची झालेली गर्दी पाहून सर्व राण्या आपले भाग्य समजत आदराने उठून उभ्या राहिल्या. पाय पखारी सकल अन्न वाये, पूजी भली विधी भूप जेवाये. आदर दान प्रेम परिपोषे, देत असिस चले मन तोषे. ब्राह्मणांचे चरण धुवून व त्यांना स्नान घालून राजांनी व्यवस्थितपणे त्यांचे पूजन करून त्यांना भोजन दिले. आदर दान आणि प्रेमामुळे तृप्त झालेले ते ब्राह्मण मनापासून आशीर्वाद देत गेले. बहुविधी किन्नी गाधी सुत पूजा, नाथ मोही समधन्य न दूजा. किन्नी प्रशंसा भूपती भूरी, राणींह सहित लिन्नी पगधुरी. राजा दशरथांनी विश्वामित्रांची अनेक प्रकारे पूजा केली आणि म्हटले, हे नाथ, माझ्यासारखा भाग्यवान कोणी दुसरा नाही. राजांनी त्यांची खूप स्तुती केली आणि राण्यांच्या सह त्यांची चरण धुली घेतली. भीतर भवन दिन्न बरबासू, मन जोगवत रह नृपू रनिवासू. पूजे गुर पद कमल बहोरी, किन्नी विनय उर प्रीती न थोरी. त्यांना महालामध्ये राहण्यासाठी उत्तम स्थान दिले. तेथून राजा व सर्व अंतःपुर त्यांच्या मनाप्रमाणे सर्व होत होते की नाही हे पाहू शकत होते. नंतर राजांनी गुरु वसिष्ठांच्या चरणकमलांची पूजा करून त्यांची स्तुती केली. तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रेम होते. बधून्न समेत कुमार सबरानीन्न, सहित महिसू. पुनी पुनी बंदत गूरचरण देत असिस मुनीसू. वधूंच्या सह सर्व राजकुमार व राण्या यांच्यासह राजा दशरथ गुरूंच्या चरणांनी वारंवार वंदन करीत होते आणि मुनीश्वर त्यांना आशीर्वाद देत होते. विनय किन्नी उर अति अनुरागे, सूत संपदा राखी सब आगे. नेगू मागी मुनी नायक लिन्हा, आशीर्वादू बहुत विधी दिन्हा. दशरथ राजांनी अत्यंत प्रेमपूर्ण मनाने आपले पुत्र व सर्व संपत्ती मुनी वसिष्ठांच्या समोर ठेवून त्यांचा स्वीकार करण्याची त्यांना विनंती केली. परंतु मुनिराजांनी कुलगुरू म्हणून आपली दक्षिणा तेवढी मागितली आणि अनेक आशीर्वाद दिले.
ऊरधरी राम ही सिंह समेता, हर्षी किन्ह गुर गवनु निकेता, विप्रबधू सब भूप बोलाई, चैल चारू भूषण पहिराई. नंतर वसिष्ठ सीता व राम यांना आपल्या हृदयात ठेवून आनंदाने आपल्या आश्रमात गेले. राजांनी सर्व ब्राह्मण स्त्रियांना बोलाविले आणि त्यांना सुंदर वस्त्राभूषणे दिली. बहुरी बोलाई सुवासिनी लिन्ही, रुची विचारी पहिरावनी दिन्ही. नेगी नेग जोग सब लेही, रुची अनुरूप भूपमनी देही. मग नगरातील सर्व सुवासिनींना बोलावले आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना वस्त्रे दिली. अहेर घेणारे आपला अहेर घेत होते आणि राजांचे शिरोमणी असलेले दशरथ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना देत होते. प्रिय पाहुणे पूज्य जे जाणे, भूपती भली भाती सनमाने. देव देखी रघुबीर विबाहू, बरशी प्रसून प्रशंसी उछाहू. जे प्रिय व पूज्य आप्तजन होते त्यांना राजांनी चांगल्या प्रकारे सन्मानित केले. देवगण श्रीरामांचा विवाह पाहून उत्सवाची प्रशंसा करीत फुले उधळत. चले निसान बजाई, सूर निज निज पुर सुख पाई. कहत परस्पर राम जसू प्रेमन हृदय समाई. नगारे वाजवत मोठे सुखावून आपापल्या लोकी गेले. ते परस्परांना श्रीरामांची कीर्ती सांगत होते. त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. सबबिधी सबही समदी नर नाहू, रहा हृदय भरीपुरी उछाहू. जहर निवासू तहा पगू धारे, सहित बहु टिन्न कुवर निहारे. सर्वांचा सर्व प्रकारे प्रेमाने यथोचित आदर सत्कार केल्यामुळे राजा दशरथांच्या मनात आनंद भरून गेला. ते अंतःपुरात गेले आणि त्यांनी मुलासुनांना पाहिले. लिये गोद करी मोद समेता, को कही सकई भयऊ सुखू जेता. बधूस प्रेम गोद बैठारी, बार बार हिय हर्षी दुलारी. राजांनी आनंदाने मुलांना मांडीवर घेतले. त्यावेळी त्यांना जे सुख वाटले त्याचे वर्णन कोण करू शकेल. नंतर त्यांनी सुनांना प्रेमाने मांडीवर घेतले आणि वारंवार आनंदित होऊन त्यांचे कोड कौतुक केले. देखी समाजू मुदित रनिवासू, सबके ऊर आनंद कियो बासू. कहेऊ भूप जिमी भयऊ विबाहू, सुनी सुनी हर्षू होत सब काहू. हा सोहळा पाहून अंतःपुर प्रसन्न झाले. सर्वांच्या मनात आनंद दाटला. तेव्हा राजाने विवाह कसा झाला त्याचे वर्णन केले. ते ऐकताना सर्वांनाच आनंद झाला. जनकराज गुणसिलू बडाई, प्रीती रीती संपदा सुहाई. बहुविधी भूप भाट जिमी बरनी, राणी सब प्रमुदित सुनी करणी. दशरथांनी जनकांचे गुणशील महत्व, प्रेमाची रीत आणि ऐश्वर यांचे वर्णन एखाद्या भाटाप्रमाणे अनेक प्रकारे केले. जनकांचे कर्तृत्व ऐकून सर्व राण्या फार प्रसन्न झाल्या. सुतन्न समेत नहाई, नृप बोली विप्रगुर ज्ञाती. भोजन किन्ह अनेक विधी घर पंचगई राती. नंतर राजांनी व मुलांनी स्नान केले. राजांनी ब्राह्मण गुरु व कुटुंबियांना बोलावून त्यांच्यासह अनेक प्रकारचे भोजन केले. इतके होई तो पर्यंत 5 घटिका रात्र झाली. मंगलगान करही बर भामिनी, भय सुखमूल मनोहर जामिनी. अचई पान सब काहू पाये, स्त्रग सुगंध भूषित छबी छाये. सुंदर स्त्रिया मंगलगान करीत होत्या. ती रात्र सुखाची आणि मनोहारक ठरली. सर्वांनी आचमन करून पानविडा घेतला. फुलांच्या माळा, सुगंधी द्रव्ये इत्यादींनी विभूषित झालेले सर्वजण भूषण दिसत होते. राम ही देखी रजायसू पाई, निज निज भवन चले सीर नाई. प्रेम प्रमोदू बिनोदू बडाई, समऊ समाजू मनोहरताई. श्रीरामचंद्रांना पाहून व त्यांची आज्ञा घेऊन व त्यांना नमस्कार करून सर्वजण आपापल्या घरी गेले.
तेथील प्रेम, आनंद, विनोद, महत्व, वेळ, समुदाय आणि मनोहरता. कही न सकही सत सारदसेसु बेदबिरंची महेश गणेसु सोमय कहौ कवन विधी बरणी भूमी नागू सिर धरई की धरणी. हे सर्व सरस्वती शेष, वेद, ब्रह्मदेव, महादेव आणि गजानन हे सुद्धा सांगू शकणार नाहीत. मग मी ते कसे वर्णन करून सांगणार बरे? गांडूळ कधी पृथ्वीला शिरावर घेईल काय? नृप सब भाती सब ही सनमानी कही मृदू वचन बोलाई राणी बधू लरी कनी परघर आई राखे हु नयन पलक की नाई. राजांनी सर्वांचा सर्व प्रकारे सन्मान करून गोड बोलून राण्यांना बोलावले आणि सांगितले की सुना अजूनही लहान आहेत, परक्या घरी आल्या आहेत. डोळ्यांची काळजी पापण्या घेतात त्याप्रमाणे त्यांची काळजी घ्या. 2 लरिका आश्रमित उनिद बस सयन करावहु जाई असं कही गे विश्राम गृह रामचरण चितुलाई. मुले थकून गेली आहेत, त्यांना झोपेने घेरले आहे, त्यांना नेऊन झोपवा असे म्हणून राजा श्रीरामांच्या चरणी मन लावून आपल्या विश्रामस्थानी गेले. भूप वचन सुनी सहज सुहाये जरित कनक मनी पलंग दसाये सुभग सुरभी पयफेन समाना कोमल कलित सुपेती नाना. राजांचे स्वभावतः सुंदर वचन ऐकून राण्यांनी रत्नजडीत सुवर्णाचे पलंग घातले. गाद्यांवर गायीच्या दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदर कोमल व शुभ्र पलंगपोस घातले. उपबरहन बरबरनी न जाही स्त्रग सुगंध मनी मंदिर माही रतनदीप सुठी चारू चंदोवा कहतन बनई जान जेही जोवा. सुंदर उशांचे तर वर्णन करता येणार नाही. रत्नजडीत मंदिरांना फुलांच्या माळा व सुगंधित द्रव्यांनी सजविले होते. सुंदर रत्न दीप व चांदवे यांची शोभा सांगवत नव्हती. ज्याने पाहिले असेल त्यालाच ते कळेल. सेज रुचिर रची रामू उठाये प्रेम समेत पलंग पौढाये अज्ञा पुनी पुनी भाई नदींनी नीज नीज सेज सयन तिन्ह किन्ही. अशा प्रकारे सुंदर शय्या सजविल्यावर मातांनी श्रीरामांना उचलून मोठ्या प्रेमाने पलंगावर झोपविले. श्रीरामांनी भावांना वारंवार आज्ञा केली तेव्हा तेही आपापल्या शय्येवर झोपले. देखी श्याम मृदू मंजुल गाता कहई स प्रेम बचन सब माता मार्ग जात भयावनी भारी केही विधी तात तडका मारी. श्रीरामांचे सावळे सुंदर व कोमल अवयव पाहून सर्व माता प्रेमाने म्हणू लागल्या, हे लाडक्या, जाताना वाटेत तुम्ही भयंकर ताडका राक्षसीला कसे मारले? 2 घोर निसाचर बिकट भट समर गणही नाही काहू मारे सहित सहाय किमी खल मारिच सुबाहू. जे युद्धात कोणालाही जुमानत नसत त्या महान योद्धे असलेल्या मारीच व सुबाहू या भयंकर दुष्ट राक्षसांना व त्यांच्या अनुयायांना तुम्ही कसे बरे मारले? मुनी प्रसाद बली तात तुम्हारी ईस अनेक करवरे टारी मख रखवारी करी दुहू भाई गुरु प्रसाद सब विद्या पायी. हे बाळांनो, इडापिडा टळो. मुनींच्या कृपेमुळेच ईश्वराने तुमच्यावरील कित्येक संकटे दूर केली. दोघा भावांनी यज्ञाचे रक्षण करून गुरूंच्या कृपेने सर्व विद्या मिळविल्या. मुनी तीय तरी लगत पग धुरी कीरती रही भुवन भरी पुरी कमठपीठी पबी कूट कठोरा नृप समाज महू सीव धनु तोरा. चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनी पत्नी अहल्या तरुण गेली. जगभरात ही कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कासवाची पाठ वज्र व पर्वत यांच्याहून कठोर शिवधनुष्य तुम्ही सर्व राजांच्या समोर मोडून टाकले. विश्वविजय जसू जानकी पायी आये भवन ब्याही सब भाई
सकल अमानुष करम तुम्हारे, केवल कौशिक कृपा सुधारे. विश्वविजयी कीर्ती आणि जानकी मिळविली आणि सर्व भावांचा विवाह करून त्यांना घेऊन घरी आलात. तुमची सर्व कृत्ये अलौकिक आहेत. ती केवळ विश्वामित्रांच्या कृपेने पूर्ण झाली. आजू सुफल जग जनमू हमारा, देखी तात बिधु बदन तुम्हारा. जे दीन गए तुम ही बिनु देखे, ते बिरंची जनी पारही लेखे. हे लाडक्यांनो, तुमचे चंद्रमुख पाहून आज आम्ही जगात जन्म घेतल्याचे सार्थक झाले. तुम्हाला न पाहता जे दिवस गेले ते ब्रह्मदेवांनी आमच्या आयुष्यात धरू नयेत. दो राम प्रतोषी मातू सब कही बिनीत बर बैन, सुमिरी शंभू गुर बिप्र पद किये निद बस नैन. श्री रामचंद्रांनी विनयाने गोड बोलून सर्व मातांना आनंदित केले. नंतर शिव, गुरु आणि ब्राह्मण यांचे स्मरण करून ते झोपले. निदऊ बदन सोह सुठी लोना, मनहू सांज सरसी रूह सोना. घर घर करही जागरण नारी, देही परस्पर मंगलगारी. झोपेमध्येही त्यांचा अत्यंत सुंदर चेहरा असा शोभून दिसत होता की जसे संध्याकाळच्या वेळेस लाल कमल शोभून दिसते. घरोघरी स्त्रिया जागून परस्पर मंगलमय थट्टा मस्करी करीत होत्या. पुरी विराजती राजती रजनी, राणी कहही बिलो कहू सजनी. सुंदर बधून्न सासू लई सोई, फनिकन्न जनु सीरमणी उरगोई. राणे म्हणत होत्या की हे साजनी बघ, आज रात्रीची शोभा कशी आहे. तिच्यामुळे अयोध्यापुरी विशेष शोभून दिसत आहे. असे म्हणत सासवा सुंदर सुनांना बरोबर घेऊन झोपल्या. जणू सर्पांनी आपल्या फणांवरील मणी हृदयात लपविले होते. प्रात पुनीत काल प्रभू जागे, अरुण चूड बर बोलन लागे. बंदी मागधन्नी गुणगण गाये, पुरजन द्वार जोहारन आये. प्रातःकालच्या पवित्र ब्राह्म मुहूर्तावर प्रभू राम जागे झाले. कोंबडे आरवू लागले, भाट व मागत गुणगान गाऊ लागले आणि नगरातील लोक मुजरा करण्यासाठी राजद्वारावर आले. बंदी बिप्र सुरगुर पितू माता, पायी असीस मुदित सब भ्राता. जननिन्न सादर बदन निहारे, भूपती संग द्वार पगू धारे. ब्राह्मण, देव, गुरु, पिता आणि माता यांना वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन सर्व भाऊ प्रसन्न झाले. मातांनी मोठ्या आदराने त्यांची मुखे न्याहाळली. नंतर ते राजा दशरथांच्या बरोबर द्वारावर आले. दो किन्नी शौच सब सहज सुची, सरित पुनीत नहाई. प्रातक्रिया करी तातपही आये चारिऊ भाई. स्वभावातच पवित्र असलेल्या चारी भावांनी प्रातर्विधीनंतर पवित्र शरयू नदी स्नान केले आणि संध्यावंदनादी कर्मे करून ते वडिलांजवळ आले. नवान्न पारायण, तिसरा विश्राम.